नका करू तुम्ही, मी काहीतरी छान बनवते आणि दुष्यंत माझी हेल्प करेल. हा मम्मा, तुम्हाला माहितीये का अमेरिकेत असताना दुष्यंत 7 स्टार हॉटेलमध्ये शेफ होता. हो ना? हो, काय सांगतेस? हो. काय रे? हो हो. हा चल मग हेल्प कर माझी. हो. संचिता हळू. हो 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 ये. काय मदत हवी होती? दुष्यंत, तू खरंच मठ्ठ आहेस की नाटक करतोस रे? तसं इतकी चांगली संधी समोरून चालत आलेली असताना गप्पा काय ऐकत होतास तिथे आमच्या? कसली संधी? दुष्यंत, स्वानंदी अजून खाली आलेली नाहीये. म्हणजे तिचं आणि मणीचं काहीतरी वाजलेलं असणार. बाहेर पाहिलंस ना, मणी तुटक तुटक बोलत होता, अगदी अलिप्तपणे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? मग इथे गप्पा काय मारतोयस माझ्याशी? जा स्वानंदीच्या रूम मध्ये, ती एकटी असणार. तिला रडायला खांदा दे रे. होणाऱ्या बाळाची काळजी नको का घ्यायला? You're right. तापमान मस्त फणफणली. मी तुला म्हणाले होते ना, काहीतरी गडबड नक्कीच आहे. स्वानंदी कितीही आजारी असली, अगदी किती, तरी काम नाही चुकवत ती. पण आज जरा ती वेगळीच आजारी आहे. मणी आणि तिचं नक्की वाजलं असणार आहे. आणि या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे, कळलं? तुला काळजी घ्यायची तिची. काळजी म्हणजे आता मी काय काळजी घेऊ? मी काय डॉक्टर थोडीच आहे. तू मूर्ख आहेस का रे जरासा? थांब, लक्ष ठेव. हे घे, हे थंड पाणी आहे, हे कापड आहे, हे याच्यात बुडवायचं आणि तिच्या डोक्यावर अशा घड्या घालायच्या थंड पाण्याच्या, कळलं? हे माहितीये का? ठीक आहे. मणीला घेऊन येते, तिची काळजी घे. स्वानंदीच्या बाळाचा बाप स्वानंदीची किती काळजी घेतोय हे स्वानंदीच्या नवऱ्याला दाखवायची हीच योग्य संधी. मणी सर तुम्ही आलाय का? मम्मा, मम्मा, मणी, एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम? स्वानंदीचं अंग खूप गरम आहे. तिला ताप आलाय मणी. काय? स्वानंदीला ताप आलाय? पण प्रेग्नन्सी मध्ये असं ताप वगैरे येणं चांगलं नाही ग. तिच्या बाळाला काही झालं नाही ना? ते मला नाही कळत मम्मा. मी आता गेले होते तिच्या रूम मध्ये, तापाने फणफणले मम्मा. ते इतकं वाढवून सांगते तरी मणी हा ठोंब्यासारखा इथेच बसलाय. अरे उठ ना बाबा, नाहीतर माझा अख्खा प्लॅन फ्लॉप होईल.
मम्मा, स्वानंदी तापाने फणफणलीये. तिला आपली गरज आहे आता. शी इज प्रेग्नेंट मम्मा. मणी, मी काहीतरी बोलतीये. तुला भीती सोड. स्वानंदीची काळजी वाटत नाहीये का तुला? बायको आहे ती तुझी. मम्मा प्लीज, तुम्ही तरी चला ना. मणी ऐक ना, चल ना प्लीज. प्लीज प्लीज चला. मणी चल ना. मम्मा चला, चल मणी. हॅलो, हाय बेबी. तुला थोड्या वेळाने फोन करू, थोडं अर्जंट कामामध्ये. तुझं सरपोतदार बंगल्यात काय इतकं काम आहे? तुला कसं कळलं मी सरपोतदारांच्या बंगल्यात आहे? कारण मी सरपोतदार बंगल्याच्या बाहेर उभी आहे. आत्ताच्या आत्ता बाहेर या आणि मला भेट. काय? हो, बाहेर ये म्हणजे विश्वास बसेल. बरं ठीक आहे, तू तिथेच थांब. ओके, मी आलो. संचिता, आय एम रिअली सॉरी. ती जर आतमध्ये आली तर आपल्या सगळ्यांनाच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आत्ता खरी मजा येणार जेव्हा मणी दुष्यंत आणि स्वानंदीला एकत्र बघेल. मला सांग सारिका, तुला कळलं कसं मी इथे? म्हणजे मी कधी स्वतःहून तुला सांगितलं नव्हता इकडचा पत्ता. तीच तर माझी ब्युटी आहे. मी तुझ्यावर लक्ष ठेवून होते. मला बघायचं होतं की तू खरंच काम करतोस काय ते मज्जा मारायला आलाय. म्हणून मी माझ्या मित्राच्या मदतीने तुझा फोन टॅप केला आणि मला कळलं की तू इथेस. तू इथे या मोठ्या बंगल्यात मजा मारतोय आणि मी तिथे एकटी तुझ्या आठवणीत मरते. आय वॉज मिसिंग यू यार. का मला सोडून आणि माझ्याशी खोटं बोलून इथे आलास? पण आता मी तुला अजिबात लांब नाही जाऊ देणार. मी पण इथेच राहणार तुझ्यासोबत. अगं ए बाई, असा वेडेपणा करू नकोस. ऐक माझं. काय, हे खासदार सरपोतदारांचं घर आहे. इथे अशी सहज कोणाला एंट्री मिळत नाही. मलाही खूप मुश्किलीने मिळाली. आणि त्यांचा एक प्रोजेक्ट चालू आहे. त्या प्रोजेक्टचं ऑफिस असं कुठे नसून हे बंगला हेच ऑफिस आहे त्यांचं. म्हणून मला इथे रिपोर्ट करावं लागतं. तू प्लीज चिडू नकोस ना माझ्यावर. असं काय महत्वाचं काम आहे जे तू या बंगल्यात राहून करतोयस? मला पण कळू दे. काय की त्यांची फॅक्टरी आहे. म्हणजे खूप फॅक्टरी